श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वाणी अवतारातील थोरल्या महाराजांनी श्री प्रल्हाद महाराज व श्री रामानंद महाराजांच्या या सर्व शिष्य मंडळींना जवळ बोलावून घेतले व म्हणाले, प्रल्हाद बुवा आणि पांडुरंग बुवा यांना तुम्ही दोन समजू नये. त्यांची सांप्रदायिक मंडळी विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणून त्यांच्या खडावा आणि वस्त्र येथून नामगजरात साखरखेर्ड्याला घेऊन जावे. तेथे रोज उपासना, पूजा, नैवेद्य करावा व त्यांच्या पादुका स्थापन कराव्यात. पादुका स्थापनेसाठी मी जरूर येईन. मला त्यांची उपासना पाहावीशी वाटते. थोरल्या महाराजांच्या आज्ञेनुसार श्री महाराज व ही इतर सर्व भक्तमंडळी पादुका व प्रसाद वस्त्र घेऊन नामस्मरण करीत साखरखेर्ड्याला आले आणि वस्त्र पादुका राममंदिरात ठेवून तेथे उपासनेस प्रारंभ केला. श्री राम मंदिरात पादुका स्थापन कराव्यात अशी श्री महाराजांची व इतर काही भक्तमंडळींची इच्छा होती, परंतु काही मंडळी मात्र या गोष्टीस अनुकूल नव्हती. श्री महाराज तर मन कोणाचे कधी न दुखवावे या वृत्तीचे, म्हणून श्री महाराजांनी स्वतंत्र जागेत पादुका स्थापन करण्याचे ठरविले. हा श्री महाराजांचा विचार काही भक्तमंडळींना समजला. तेव्हा शेंदुर्जनचे उत्तमराव देशमुख यांनी येऊन श्री महाराजांना प्रार्थना केली की आपण श्री महाराजांचे मंदिर शेंदुर्जनला बांधावे. ही सर्व जमीन श्री महाराजांचीच आहे. आपण जेथे व जितकी जमीन मागाल तेवढी जमीन द्यायला मी तयार आहे. शिवाय मंदिर बांधकामासाठी जे काही सामान हवे असेल ते सुद्धा सर्व देईल. तरी येथे मंदिर उभारून उपासना सुरू करावी. त्याचप्रमाणे साखरखेर्ड्यातील श्रीमंत गोविंद सावजी व सखाराम सावजी यांनीही जागा देऊन बांधकामाचा खर्च करू, तरी मंदिर येथेच बांधावे अशी महाराजांना विनंती केली. असेच अंढेरा येथील गोपूशेठजी व रामभाऊ उर्फ शंकर यांनीही त्यांच्या गावी मंदिर करावे. आम्ही सर्व प्रकारची मदत करू असे कळविले. किन्होळा येथील गावकरी सुद्धा याच हेतूने श्री महाराजांना भेटून विनंती करून गेले. काही भक्तमंडळींची तर अशी इच्छा होती की ज्या जागेवर रामानंद महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केले, पायापासून सभामंडप व इतर भव्य वास्तू उभारून आपल्या नामसाधनेचा बराच काळ जेथे घालविला, त्या जालना येथील राम मंदिरात पादुकांची स्थापना व समाधी स्मारक करावे. कुणाचाच एक विचार होत नव्हता. त्यामुळे महाराजांना नेमके काय करावे हे काहीच सुचेनासे झाले. तेव्हा श्री महाराजांनी जपानुष्ठान करण्याचे ठरविले व मौनव्रत धारण करून एका पायावर उभे राहून जपानुष्ठानास प्रारंभ केला. वरीलप्रमाणे गावगावच्या भक्तांनी श्री महाराजांना आपल्या गावी राहण्यास येण्याची विनंती केली. त्यामुळे श्री प्रल्हाद महाराज आता साखरखेर्डा सोडून इतरत्र राहण्यास जाणार असल्याची वार्ता गावात पसरली. ती ऐकून देसाई देशपांडे व राजाभाऊ देशपांडे आपल्या सर्व कुटुंबीय मंडळींना एकत्र बोलावून म्हणाले की श्री प्रल्हाद महाराज आता साखरखेर्डा सोडून दुसरीकडे वास्तव्यास जाणार आहेत अशीच सर्वत्र चर्चा आहे. ही गोष्ट आपणा सर्वांनाच कमीपणा आणणारी आहे. त्यांच्या येथून जाण्याने आपले साखरखेर्डा गाव निस्तेज दिसेल आणि आपणा सर्वांची अवस्था प्राण निघून गेलेल्या शरीराप्रमाणे प्रेतवत होईल. पाण्याशिवाय जशी सरोवराची शोभा राहत नाही, तशीच शोभाहीन अवस्था त्यांच्या या जाण्याने आपल्या नगरीची होईल. मूर्तीशिवाय मंदिर सुने वाटावे, तसेच या पुण्यशील पुरुषाशिवाय हे नगर वाटेल. श्री प्रल्हाद महाराज आपल्या नगरीचे भूषण आहेत, किंबहुना ते इथले देवच आहेत. श्रीराम वनवासाला निघून गेल्यानंतर 14 वर्ष अयोध्या नगरवासियांची जशी अवस्था झाली, तशीच अवस्था रामस्वरूप असणारा हा पुण्यवंत महात्मा येथून निघून गेल्यास आपल्या साखरखेर्ड्यातील नगरवासियांची होईल. ही संपूर्ण नगरी त्यांच्याशिवाय कलाविहीन होईल. तेव्हा आपण सर्वांनी त्यांची गरज लक्षात घेऊन त्यांना साखरखेर्डा सोडून कायम वास्तव्यास इतरत्र कुठेही जाऊ देऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि यातच आपणा सर्वांचे कल्याण आहे.
तेव्हा अत्यंत दुर्लभ असणारा संत समागम आपणास सतत लाभावा म्हणून सर्वच कुटुंबीय मंडळींचा विचार विनिमय होऊन आपले पूर्वज श्री हरबाजी शिवरामजी देशपांडे यांनी बांधलेल्या आपल्या येथील श्री गोविंद बालनाथ मंदिरात श्री रामानंद महाराजांच्या पादुकांची स्थापना करावी आणि उपासना व कायम वास्तव्यासाठी हे मंदिर श्री प्रल्हाद महाराजांना अर्पण करावे असे ठरले. हा सर्व देशपांडे कुटुंबियांचा निर्णय त्या सर्वांच्या वतीने देसाईंनी स्वतः श्री महाराजांना जाऊन सांगावा असेही ठरले. असो, साधक हो, थोरल्या महाराजांच्या आज्ञेने परमपूज्य श्री रामानंद महाराजांच्या पादुकांची झालेली स्थापना आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.